हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आजची सकाळ झालेली आहे मस्तपैकी शक्तिवर्धक पौष्टिक अशा शिंगाड्याच्या लाडूनी, आणि मला तो मम्मीने दिलेला आहे टेस्ट करण्यासाठी. तर लाडू तर खरंच खूपच सुंदर झालेला होता, अगदी टेस्टी झालेला होता, म्हणजे तोंडात टाकताच तो विरघळत होता. आणि नंतर म्हटलं चला आता माहेरी परत कधी यायला मिळेल माहिती नाही, म्हटलं चला व सगळं परत एकदा टेरेसवरती जाऊन येऊया म्हटलं एकदा, आणि बघून यावं, सगळीकडं नजर टाकून यावी. म्हणून टेरेसवर गेले तर त्या ठिकाणी मला ही 2 अंडी दिसली. कुठल्या पक्षाची आहे ते तर मला काही माहिती नव्हतं. नंतर मग दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने मस्तपैकी छोले भटुरे केले होते आणि छोले भटुरे खाल्ले. पण खरं म्हणजे आजचा दिवस आहे ना, मम्मीचं म्हणजे काही ना काही बनवण्यातच गेलेला आहे. नंतर पप्पा ड्युटीवरून आले, त्यांनी आमच्यासाठी फळ आणलेलं होतं. जेवण केल्याच्या नंतर आम्ही दुपारच्या वेळेला म्हणजे 3-3:30ला हा पायनॅपलचा ज्यूस एन्जॉय केला छानपैकी. नंतर मम्मीने कुरकुरीत शेव बनवलेली आहे. नंतर मग शुकाला घेऊन मी महादेवाच्या मंदिरात गेलेलो आहे. त्या ठिकाणी भोलेबाबाची आरती वगैरे पण केली आहे. आणि त्या ठिकाणी शुकाला खूप करमत होतं, खूप छान वाटत होतं. ती सगळीकडे अशी पळत होती, मस्तपैकी त्या ठिकाणी बागडत होती. माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर काही कमी असेल तर तीही मला सांगा, म्हणजे मी त्याला नेक्स्ट टाईम काहीतरी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल. तर आम्ही आरती केलेली आहे. आज मात्र मम्मीची खूपच धावपळ उडालेली आहे. म्हणजे सासरी मला जायचं होतं, पण मम्मीचा आज सगळा दिवस किचनमध्येच गेलेला आहे. काही ना काही ती बनवतच होती आज माझ्यासाठी. फायनली या ठिकाणी शुकाचे पप्पा पण आलेले आहेत, आणि आम्ही आता वेटूभूर म्हणजेच माझ्या सासरी आम्ही आता निघालेलो आहे. आणि नंतर मी त्या ठिकाणी काही वेळात पोचलेली सुद्धा आहे. आणि एवढं मोठं सामान आहे, आता ते कसं लावायचं तीच पंचायत आहे. तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना राधे राधे. हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आजची सकाळ झालेली आहे मस्तपैकी शक्तिवर्धक पौष्टिक अशा शिंगाड्याच्या लाडूनी, आणि मला तो मम्मीने दिलेला आहे टेस्ट करण्यासाठी. तर लाडू तर खरंच खूपच सुंदर झालेला होता, अगदी टेस्टी झालेला होता, म्हणजे तोंडात टाकताच तो विरघळत होता. आणि नंतर म्हटलं चला आता माहेरी परत कधी यायला मिळेल माहिती नाही, म्हटलं चला व सगळं परत एकदा टेरेसवरती जाऊन येऊया म्हटलं एकदा, आणि बघून यावं, सगळीकडं नजर टाकून यावी. म्हणून टेरेसवर गेले तर त्या ठिकाणी मला ही 2 अंडी दिसली. कुठल्या पक्षाची आहे ते तर मला काही माहिती नव्हतं. नंतर मग दुपारच्या जेवणामध्ये मम्मीने मस्तपैकी छोले भटुरे केले होते आणि छोले